सरकार 3 दिवसात स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे। घटनातज्ञ प्राध्यापक उल्हास बापट यांनी ही शक्यता व्यक्त केलेली आहे। निवडणूक निकालानंतर सरकार स्थापनेसाठी अवघे 3 दिवस उपलब्ध आहेत। 26 नोव्हेंबरच्या आज सरकार स्थापन झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलेलं आहे। तर यावेळी त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। घटनातज्ञ उल्हास बापट सर आपल्यासोबत आहेत। सर, काय साधारणपणे प्रक्रिया असते सरकार स्थापनेची? अर्थात बहुमत मिळालं त्यानंतर मग नेता निवडतात आणि सरकार स्थापन होतं, ही आम्हाला असलेली सर्वसाधारण माहिती। नवीन विधानसभा तयार झालेली आहे, पण मग त्याच्यात बहुमत कोणाला आहे हे 2 दिवसात ठरवावं लागेल। तसं जर का ठरलं नाही तर 356 कलमाखाली द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट इज नॉट कॅरीड ऑन अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याखाली राष्ट्रपती राजवट येईल। त्यामुळे आत्ताचे जे राज्यपाल आहेत त्यांनी ज्या कुठल्या गटाला या 2पैकी बहुमत मिळेल म्हणजे अपेक्षा असेल आणि त्यांनी तशी पत्र दिली तर त्या नेत्याला ते बोलवतील। फक्त आता प्रॉब्लेम असा आहे की 2च दिवस आहेत। 23 तारखेला निकाल लागतो आहे आणि 26 तारखेला मुदत संपती आहे विधानसभेची। आता 172 कलमाखाली 5 वर्षाची मुदत संपली की ती ऑटोमॅटिक डिझॉल्व होते, ती पुढे वाढवता येत नाही, फक्त राष्ट्रीय आणीबाणीमध्ये वाढवता येते, ती आत्ता नाही आहे। नवीन विधानसभा तयार झालेली आहे, पण मग त्याच्यात बहुमत कोणाला आहे हे 2 दिवसात ठरवावं लागेल। तसं जर का ठरलं नाही तर 356 कलमाखाली द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट इज नॉट कॅरीड ऑन अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याखाली राष्ट्रपती राजवट येईल। आता एकच गैरसमज लोकांचा असा आहे की राष्ट्रपती राजवट आली की ती 6 महिने टिकते, तर तसं नाही आहे। ती तात्पुरती योजना आहे राज्यघटनेने केलेली। त्यानंतर 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, 2 आठवड्यांनी जर का एखाद्या गटाचं बहुमत झालं, त्यांनी पत्र दिली तर त्याच्या नेत्याला बोलवतील आणि राष्ट्रपती राजवट मागे घेतली जाईल। ही आत्ताची पोझिशन आहे महाराष्ट्रातली। तर या ठिकाणी म्हणजे जसं विश्वासमत प्राप्त करणं, त्या आधारावरती सरकार बनवणं हे राजकीय पक्षाचे प्रयत्न असणार आहेत। मात्र जसं सरांनी महत्त्वाचं सांगितलं की एकूणच या सिस्टीमवरचा विश्वास जर बळकट करायचा असेल तर काही गोष्टी करणं आवश्यक आहे। निश्चितपणे पुढच्या काळामध्ये त्याचा विचार होईल अशी अपेक्षा बाळगूयात। व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।